देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली तरीही कुपोषणग्रस्त मेळघाट आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। अशा शब्दात उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला फटकारलं। पिण्यायोग्य पाणी मिळणं हा मूलभूत अधिकार असल्याचं सुद्धा न्यायालयाने सरकारला सुनावलं आणि पाणी टंचाईवरील उपाययोजनांची माहिती सादर करत आदेश दिले। बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 3 दिवसांच्या संपामुळे मुंबईतील प्रवाशांचे हाल झाले आहेत। या संपामुळे पासधारक प्रवाशांचा पास वाया गेला। त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मासिक बस पासच्या वैधतेमध्ये 3 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी केली आहे। पावसाने दडी मारल्यामुळे आणि धरणांमधील पाणी साठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने शेतीसाठी पाणी उपसाबंदी आदेश लागू करण्यात आलाय। मात्र या निर्णयामुळे शेतातील पिके वाळू लागल्याचा दावा करत कराड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देत उपसाबंदी आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे। उद्यापासून हा आदेश कायम राहिल्यास रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला। सांगलीमध्ये फुटलेल्या 100 मतांवरून महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधलाय। आम्ही नक्की हिशोब करू, हिशोबामध्ये आम्ही पक्के आहोत। अनेकांच्या ओठात एक, मनात एक आणि कृतीत वेगळंच होतं अशी टीका त्यांनी केली आहे। त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा महायुतीसोबत राहिले का हे देवालाच माहीत असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग आलाय। भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारण्याचं काम पुणे महानगरपालिकेच्या हाती आलंय। संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी 2 दिवस मुक्कामी असणाऱ्या या ठिकाणी वाढत्या वारकरी संख्येमुळे जागेची कमतरता भासत होती। त्यासाठी महापालिकेने मंदिरालगतच्या 2 जागा खरेदी करून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे। नागपूरच्या नाल्यांमध्ये कचरा टाकून पूरस्थिती निर्माण करणारे आणि वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात थेट पोलिसांमध्ये FIR दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। लक्ष्मीनगर झोन कार्यालयामध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यासाठी शहरातील 10 झोनसाठी 10 नवीन सिल्वर क्लिनिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत। सिंधुदुर्गमध्ये अखेर दमदार पावसाने पुनरागमन केलंय। गेले 15 दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली आहे। सावंतवाडी, कुडाळ, माणगावसह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या। शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। साताऱ्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडतेय। 35,000 सभासदांनी मतदान केलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मात्र निकाल जाहीर होण्याआधीच सत्ताधारी गटाचे नेते डॉक्टर सुरेश भोसले परमनंट चेअरमन असल्याचे बॅनर झळकलेत। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। जळगावच्या नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मंदाबाई जाधव यांचा पती विकास जाधव यांनी दारूच्या नशेत मानेवर कोयत्याने वार करत खून केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। मात्र नशिराबाद पोलिसांनी काही तासांमध्येच त्याला अटक केली। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे पक्षातून शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या 6 खासदारांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत आनंदोत्सव साजरा केला। गेल्या काही दिवसांमध्ये या खासदारांवर टीका आणि आंदोलनाद्वारे अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे। त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन झालेलं आहे। अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत। पावसाने शेती मशागतीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे। जून संपत आला तरी पाऊस सुरू झाला नसल्यामुळे पालिकेसमोर मुंबईत पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। 7ही धरणांमध्ये फक्त 8% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे पाऊस अजून लांबल्यास मुंबईमध्ये कृत्रिम पाऊस किंवा इतर उपाय केले जातील अशी माहिती पालिका महासभेत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली।
मध्य रेल्वे मार्गावरील शिव पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 500 टन वजनाचा सेमी थ्रू स्टील गर्डर बसवण्यात मध्य रेल्वे प्रशासनाने यश मिळवलंय। मध्य रेल्वेने माटुंगा आणि कुर्ला दरम्यान घेतलेल्या रात्रकालीन ब्लॉक दरम्यान ही कामगिरी केली आहे। महापालिका शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी 90% विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके असे 27 प्रकारचे शालेय साहित्य अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येत आहेत। या गंभीर विषयावर मंगळवारी होणाऱ्या पालिकेच्या शिक्षण समितीमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे। 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा प्रगती केली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग पर्यंत मान्सूनने सोमवारी धडक मारली। सातारा आणि सोलापूर ओलांडून मान्सूनने पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, पुणे शहरासह अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडचा भाग व्यापलाय। मान्सून आज मुंबईमध्ये दाखल होईल अशी माहिती आहे, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने ती माहिती दिली आहे। मुंबईमध्ये बेकायदा इमारती उभ्या राहत असताना अधिकारी काय करत असतात, यांच्यावर कारवाई व्हायला नको का, अशा प्रश्नांची सरबत्ती मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेवर केली। त्याचबरोबर जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांचीही नावे न्यायालयाने मागितली आहेत। लांबलेल्या मान्सूनचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागलाय। राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने भाजीपाला आणि फुलांच्या उत्पादनामध्ये घट झाली असून बाजारात दरवाढ झाली आहे। मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोचा दर दुपटीने वाढल्याचे चित्र आहे। या दरवाढीचा परिणाम लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांच्या सजावटीवरही झालाय। खर्चात 20 ते 25% वाढ झाल्याचं व्यावसायिकांनी म्हटलंय। बेस्ट कामगारांचा संप मागे घेतला असला तरी मुंबईकरांचे हाल अद्याप कायम आहेत। संप मागे घेतल्यानंतर सोमवारी केवळ कायमस्वरूपी कर्मचारी कामावर रुजू झालेत, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ड्युटीकडे पाठ फिरवल्याने निम्म्याच बस फेऱ्या रस्त्यावर धावल्यात। कुलाबा ते उपनगरांपर्यंत बस सेवा विस्कळीत राहिल्याने प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागली आहे। संभाव्य पाणी टंचाई संकट लक्षात घेता भिवंडी शहरामध्ये स्टेम प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। दुसऱ्या दिवशी कमी प्रमाणामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही ब्रेकिंग न्यूज पावसा संदर्भात आहे। आपण पाहूयात, मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तर मुंबईमध्ये अखेर पाऊस आलेला आहे। जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। दादर, भायखळा, सायनसह इतरही परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर सीएसएमटी परिसरात मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। तर कित्येक दिवस पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती। आता अखेर मुंबईमध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासाही मिळणार आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये जी पाणी टंचाई पाहायला मिळत होती, पाणी साठा कमी झालेला होता, त्यामध्ये सुद्धा आता या पावसामुळे वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या पावसाने मुंबईकर मात्र सुखावलाय। दादर, भायखळा, सायनसह इतर परिसरात सुद्धा पाऊस पडलेला आहे। जोरदार पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे। कालपासूनच या पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक यांच्याकडे। वैदेही, आपण बघतोय की गेले कित्येक दिवस मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा होती, आता अखेर कालपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर खरं तर आणखी काही समस्या होत्या, पाऊस पडत नव्हता, त्यामुळे पाणी टंचाईची सुद्धा समस्या होती। पण आता आपण बघतोय अखेर मुंबईकरांना दिलासा मिळाला, उकाड्यापासून सुद्धा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आज जर सकाळपासून आपण बघितलं तर सकाळपासून घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा आणि मुंबई या परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे। तसंच गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याची जी लाट पसरली होती, उष्णतेने नागरिक जे त्रस्त झाले होते त्यांना आता थोडासा दिलासा मिळालेला आहे। आपण इथे बघू शकतो की अचानक हा पाऊस सुरू झाल्यामुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली आहे, तर काही नागरिक पावसाचा आनंद घेत भिजतायत। आणि तसंच जर आता बघायला गेलं तर हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर वाहतूक कोंडी आणि
रेल्वेवर याचा काहीसा परिणाम होऊ शकतो, परंतु दुसरी गोष्ट अशी की आता पाऊस सुरू झाल्यामुळे मुंबईकरांवर जे पाणी कपातीचं संकट होतं, पाणी टंचाईचं जे संकट होतं ते आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। तसंच आत्ता जर आपण बघितलं तर मी आता मुंबईच्या स्टेशन बाहेर आहे, तर इथे आपण बघू शकतोय की बराच पाऊस पडतोय। पहाटेपासून या पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर या परिसरात पाऊस कोसळतोय। तसंच ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली आणि पुढील भागात सुद्धा ढगाळ वातावरण पहाटेपासून आपल्याला बघायला मिळत होतं। आणि आता आपण इथे बघितलं तर रस्त्यांवरती सुद्धा थोडंफार पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। निश्चितच वैदवी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे, पण त्याच पावसाबरोबर आता मुंबईकरांना त्याचा वाहतुकीसाठी काही त्रास जाणवतोय का? सध्या तरी अशी काही चिन्ह दिसत नाहीयेत की वाहतुकीसाठी त्रास जाणवेल, कारण सध्या जर आपण बघायला गेलं तर वाहतूक सुरळीत चालू आहे। रेल्वे वाहतूक देखील सुरळीत चालू आहे, परंतु हा पाऊस जर असाच दिवसभर चालू राहिला तर काही प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचू शकतं आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते। आणि तसंच बघायला गेलं तर रेल्वेवर सुद्धा याचा काहीसा परिणाम होऊ शकतो। रेल्वे रुळांवर जर पाणी साचलं तर रेल्वे काही प्रमाणात उशिराने चालू शकतात किंवा बंद पडू शकतात, अशी काहीतरी चिन्ह दिसू शकतात। निश्चितच वैदई, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाट परिसरात संध्याकाळी ढगफुटी सदृश पाऊस कोसळलाय। या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। शिऊर बंगला ते नांदगाव या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेलाय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। चांदवड शहर परिसरासह जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। मात्र आठवडी बाजार नागरिकांची तारांबळ उडाली। अकोला जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली। आलेगावामध्ये नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। या ग्रामपंचायत विरोधात आता नागरिक आक्रमक झाले असून पाणी घरात शिरल्याने नागरिकांचा आक्रोश दिसून येतो। जालना शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अखेर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। भोकरदन, परतूर तालुक्यामध्ये धावडा गावासह अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे। तासभर कोसळलेल्या या पावसाने अनेक ठिकाणी भाग हे जलमय झाले होते। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने तुकुम भागातील एका झाडाखाली पार्क केलेल्या कारवर कोसळल्याची घटना घडलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। नाशकात तब्बल 15 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं अखेर हजेरी लावली आहे। मनमाड, येवला, निफाड या भागांमध्ये मेघगर्जना करत पावसाने चांगली हजेरी लावली आहे। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाने मोठा दिलासा मिळाला आहे। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र धान पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची शेतकरी अजूनही प्रतीक्षा करतात। मान्सून आता सक्रिय होऊन जिल्ह्यात चांगला पाऊस बरसावा अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकरी आकाशाकडे आशेने डोळे लावून बसलेत। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यातील भात पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। शिर्डीसह राहता कोपरगाव तालुक्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं।
बुलढाणा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे। बुलढाणा शहरात पाऊस धो बरसला। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे आता दिलासा मिळालेला आहे। शहरवासियांची सुद्धा उकाड्यापासून सुटका झाली आहे। धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये केवळ 30% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे काही भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। उल्हासनगर महापालिकेकडून शुभम कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला नालेसफाईचं काम देण्यात आलं। मात्र या ठेकेदाराकडून नालेसफाई करताना लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। कॅम्प नंबर 1च्या राजीव गांधी नगर परिसरात पोकलेनद्वारे नालेसफाई करत असताना ठेकेदाराचा कामगार हा मुलांना त्या पोकलेनच्या बकेटमध्ये बसून त्यांच्या जीवाशी खेळ करताना दिसतोय। न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आणि बेस्टला प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। दंडाची रक्कम 10 दिवसांमध्ये कोर्टात जमा करा अशी सक्त ताकीदही न्यायालयाने या दोन्ही प्रशासनाला दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आता मिरजमध्ये उमटलेत। मिरज शहर शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यास चपलांचा हार घालून गाढवावरून दिंड काढण्याचा इशारा शहर प्रमुख किरण राजपूत यांनी दिला। गोंदिया जिल्ह्यातील आंबेतलाब या गावामध्ये भीषण आगीत खेमराज पारधी यांचं संपूर्ण घर जळून खाक झालेलं आहे। या आगीमध्ये 1,20,000 रुपयांची रोकड, अन्नधान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झालं। या दुर्घटनेमुळे पारधी कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून ते उघड्यावर आले। यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी अमरावतीमधनं समोर येते। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या वडिलांनीच मुलगा आणि सुनेला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला। जमा खान यांनी भरधाव चारचाकी वाहक मुलगा आझाद खान आणि सून अश्विनी खान यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या घटनेमध्ये अश्विनी खान जखमी झाल्या आहेत, तर हॉटेल आणि कंपाऊंडचंही नुकसान झालंय। संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। या प्रकरणी सुनेने सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय। दुसरीकडे वडिलांनीही मुलाच्या विरोधात तक्रार दिली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अमरावतीमधील तिवसामधून हा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। वडिलांनीच मुलगा आणि सुनेला गाडी खाली चिरडण्याचा प्रयत्न केला। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं कळतंय आणि जमा खान हे वडिलांचं नाव आहे। त्यांनी आपला मुलगा आझाद खान आणि सून अश्विनी खान यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये सून जखमी झालेली आहे। हॉटेल आणि कंपाऊंडचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून। संजय, अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे आणि या सगळ्यांमध्ये कौटुंबिक वादामुळे झालंय असं कळतंय। हो, निश्चितच कौटुंबिक वादातून सख्ख्या बापानेच आपल्या तरुण मुलाच्या आणि सुनेच्या अंगावर गाडी नेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जी आहे ही अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील नवीन कोर्ट परिसर जो आहे त्या नवीन कोर्टासमोर घडलेली आहे। अगदी पोलीस स्टेशनच्या काही हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे। यामध्ये जर बघितलं आपण तर व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे की जे आरोपी जे आहे जमा खान हे आपल्या सुनेच्या आणि मुलीच्या अंगावर मुलाच्या अंगावर गाडी नेताना दिसत आहे। यामध्ये सून बाजूला न झाल्याने तिच्या अंगावर गाडी नेल्याने तिचे दोन्ही पाय जे आहे पायाला इजा झालेली आहे आणि कमरेला देखील इजा झालेली आहे। या प्रकरणात जर आपण बघितलं तर हे घरगुती वाद आहे, पैशाचा वाद आहे आणि या वादाचा सासऱ्याने ही अशी जे कृत्य केलेले आहे। या प्रकरणात अश्विनी आझाद खान यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिचे सासरे जमा इद्रिस खान जे आहे हे 65 वर्षीय यांचं वय आहे। त्यांच्या नावावर ही गाडी जी आहे गाडी मुलाची गाडी आहे, मात्र मुलाच्या अंगावरच ही गाडी नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या प्रकरणात तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या सासऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सासऱ्याने देखील मुलाने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जी आहे ती तक्रार दाखल केली आहे। त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र पोलिसांनी तातडीने अंगावर गाडी नेऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या सासऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि नंतर आता हे कौटुंबिक वाद जो आहे नेमका कुठल्या वळणावर जातं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।
निश्चितच संजय, या घटनेचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. फुटीर खासदारांच्या पक्षप्रवेशापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. 6 खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे. ठाकरेंच्या पक्षातून शिवसेनेमध्ये दाखल झालेले खासदार भविष्यात शिवसेनेच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये मुलीसाठी तिकीट मागितलं नसल्याचं संजय दीना पाटील म्हणाले. तर मनसेला तिकीट देऊ नये यासाठी मुलीला उमेदवारी दिल्याचं त्यांनी म्हटलं. नाशिकमध्ये महायुतीची 466 मतं असताना नरेंद्र दराडेंचा पराभव झालाय. पराभवानंतर दराडेंनी आरोपांच्या फैरी झाडलाय. फुटीर खासदारांनी विश्वासघात केल्याचं जनतेला सांगण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिलेले आहेत. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं हिंगोली जिल्ह्यामध्ये आगमन झालंय. हिंगोली मतदारसंघात आगमन होताच जिल्ह्याच्या सीमेवर वारंगा फाटा येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.